नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत माझ्या चॅनलमध्ये कुछ बातें दिल से बाय स्वाती. मी आशा करते आपण सगळेजण मजेत आहात. मैत्रिणींनो, आपल्यापैकी किती जणांना और किती जणींना हा प्रश्न पडतो की आज स्वयंपाकाला काय करायचं. मी खाली आले आणि मला हाच प्रश्न पडला. या प्रश्नाचं उत्तर शोधायला मी एक कविता लिहिली, जी मी आज तुमच्यासमोर सादर करतेय. या भाज्या कडेला ठेवते आणि माझी कविता ऐकवते, ज्याचं नाव आहे दररोज काय. सकाळी उठल्यापासनं डोक्यात चालू होतात स्वयंपाकाची चक्र. मग दिसू लागतात डोळ्यासमोर भेंडी, तोंडली भोपळा व कारली वक्र. येते मनात सोपी सरळ साधी उकडलेल्या बटाट्याची भाजी. जास्तच्या कार्बोहायड्रेट्समुळे कशाला पत्करायची डॉक्टरची नाराजी. मग उभा राहतो घेवडा श्रावणातला, नुसत्या भाजीला वाली नाही म्हणून तो जोडीदारासाठी झपाटलेला. आठवायला लागते उसळी, मूग, मटकी, मसूर, छोले. अहो करायला हरकत नाही, पण त्यांना मोड कुठे आले. दिसतो मला हिरवा कोबीचा गड्डा मस्त. मुलगी म्हणते आई बाकी काही चालेल पण कोबी नको फक्त. डोळ्यात भरते ताजी ताजी सिमला मिरची, पण बरणी तर रिकामी आहे डाळीच्या पिठाची. हळूच डोकावतात गाजरं, काकडी आणि बीट. कमीत कमी कोशिंबीरची तरी सोय झाली नीट. कधी होणार स्वयंपाक, कधी होणार जेवण. मनात आलं सोपं आहे भात वरणाचा कुकर लावणं. तरी भाजीचा प्रश्न कुठं मिटला आहे अजून. चहाचा कप हातात घेऊन बघते सोफ्यावर 5 मिनिटं बसून. नव्या जोमाने उभी राहते फ्रीजचं दार उघडून. न आणलेल्या भाज्या आठवून डोळे घेते घट्ट मिटून. तेवढ्यात वाजली बेल, विचारांची मालिका थांबली. मैत्रिणीनं डब्यात होती चमचमीत पावभाजी पाठवली. आजचा तर दिवस पार पडला, देवाचे मानले आभार. उद्या सकाळपासून परत सुरू तोच स्वयंपाकाचा विचार. धन्यवाद. मला असं वाटतं ही कविता सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्याबरोबर रेझोनेट करू शकतील. हा पण एक मुद्दा आहे की आपण खूप फॉर्च्युनेट आहोत की आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. जगामध्ये अशी परिस्थिती आहे जिथे काही जणांना हे ऑप्शन्सही नाहीत. नक्कीच तो ग्रॅटिट्यूड मनामध्ये ठेवून आपण दररोज याच प्रश्नाचं उत्तर नव्या जोमाने शोधायचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला माझ्या कविता आवडत असतील तर जसं एखाद्या रेसिपीला आपण पटकन छान दाद देतो, तशीच माझ्याही कवितांना असंच प्रोत्साहन आणि सपोर्ट द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर अजून केलं नसेल तर. कुछ बातें दिल से बाय स्वाती. पुढच्या वेळेला अशीच कविता एक घेऊन भेटते तुम्हाला. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि छान छान स्वयंपाक करा. थँक्यू.